नमस्कार सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मनपूर्वक असे स्वागत आहे। थंबनेलवरून तुम्हाला सर्वांना समजलंच असेल की आज मी या ठिकाणी ओटच्या संदर्भामध्ये तुम्हाला होममेड सेरेलॅक कसं बनवायचं ही रेसिपी दाखवत आहे। तर खरं तर ओट्स का द्यायचं, ओटचे फायदे काय आहेत, त्याच्यामुळे कोणत्या प्रकारचे बेनिफिट्स होतात आपल्याला, या संदर्भात मी या ठिकाणी पहिल्यांदा सांगते। खरं तर ओट्समध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रोटीन, आयर्न, कॅल्शियम, मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला कार्ब्स, त्याच्यानंतर फॉस्फरस, फॉलिक ॲसिड, भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन्स, मिनरल्स भेटतात। त्यामुळे संपूर्ण आहार म्हणून आपण ओट्सकडे पाहू शकतो। यात बाळाची वाढ, उंची छान होते। त्याचप्रमाणे बाळांमध्ये आढळणारा अनिमिया, रक्ताची कमतरता, हिमोग्लोबिनची कमतरता, अशा अनेक दात येतानाची समस्या, त्याचप्रमाणे हाडांमध्ये असणारी मजबूतीची कमतरता, म्हणजे अशा अनेक ज्या काही कमतरता आहेत, जे काही त्रास आहेत, हे त्रास ओट्स प्रमाणामध्ये ओट्समुळे कमी व्हायला मदत होते। बाळांच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या आपल्याला छान प्रकारे डेव्हलप होताना दिसून येतात। तर मग आपल्याला यावेळेस असा प्रश्न पडतो की नक्की बाळांना जे काही ओट्स द्यायचे ते नक्की कोणता ब्रँड द्यायचा, केव्हा सुरू करू शकतो। तर पहिले म्हणजे आपण बाळ 6 महिन्याचं झाल्यानंतर आपण ओट्स हे सुरू करू शकतो। दुसरा, जर ब्रँडचं सांगायचं झालं तर विशेष असा कोणताही स्पेसिफिक असा ब्रँड मी सांगत नाहीये, परंतु घेताना रोल्ड किंवा स्टील म्हणजे प्लेन या स्वरूपाचे आपण ओट्स या ठिकाणी घ्यायचे। ओट्स देताना भाजून द्यायचे जेणेकरून त्याचं बलवर्धक बनतात ते। त्यानंतर वाढत्या वयानुसार जी काय आपल्या बाळांना एनर्जी रिक्वायरमेंट लागते किंवा जी काही न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट असते ती फार जास्त असते, आणि ही जी काही रिक्वायरमेंट आहे ती खरं तर ओट्समधनं भरून निघते, आणि म्हणून खऱ्या अर्थानं ओट्स बाळांना संपूर्ण आहार म्हणून आपण देऊ शकतो। चला तर मग आता आपण पाहूया की ओट्स सेरेलॅक आपण कसे बनवणार आहोत। ओट्स सेरेलॅकसाठी मी या ठिकाणी 1 वाटी ओट्स घेतलेले आहेत। त्यानंतर या ठिकाणी मी ड्रायफ्रुट्समध्ये काजू, बदाम, अक्रोड घेतलेले आहेत। 8 ते 10 काजू घेतलेले आहेत, 10 ते 12 बदाम घेतलेत आणि 8 ते 10 अक्रोड घेतलेले आहेत। 1 वाटी मखाणे घेतलेले आहेत। आता अशा प्रकारे आपल्याला पहिल्यांदा ओट्स भाजून घ्यायचेत। ओट्स व्यवस्थित मंद गॅसवरती भाजून घ्यायचे। त्याच्यानंतर आपण ओट्स भाजून घेतल्यानंतर ड्रायफ्रुट्स भाजून घेणार आहोत। त्यामध्ये तेल किंवा तुपाचा वापर करणार नाही आहोत। आणि हे ओट्स आणि ड्रायफ्रूट्स व्यवस्थितरित्या भाजून झाल्यानंतर आपण या ठिकाणी मखाणे देखील घेणार आहोत। मखाणे देखील आपण अगदी मंद गॅसवरती भाजून घेणार आहोत, जास्त गॅस पास करणार नाही, त्याने जे काही मखाणे आहेत ते करपले जाण्याची शक्यता जास्त असते, त्याच्यामुळे मंदच गॅसवरती आपण या ठिकाणी मखाणे भाजून घेणार आहोत। त्यानंतर अशा प्रकारे मी या ठिकाणी ओटची पावडर करून ती पहिल्यांदा चाळणीत चाळून घेतली, आणि त्यानंतर ही ड्रायफ्रुट्स आणि मखाण्याची देखील मी पावडर या ठिकाणी बनवून घेतली आहे, आणि व्यवस्थितरित्या ती देखील मी या ठिकाणी चाळून घेते, जेणेकरून कोणत्याच प्रकारचे जे काही एक्स्ट्राचे छोटे मोठे कण राहिलेले असतील ते त्या सेरेलॅकमध्ये जाणार नाही याची काळजी घेतलेली आहे। आणि त्यानंतर मी अशा प्रकारच्या काचेच्या बरणीमध्ये हे सर्व जे काही ओट्सचे सेरेलॅक आहे हे मी स्टोअर करण्यासाठी ठेवत आहे। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा। धन्यवाद।